नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हे आपलं 30x20चं एलिव्हेटर शेड आहे। तर मी तुम्हाला शेडमध्ये दाखवतो आपण कसे शेडचे पार्टिशन केलेले आहेत। टोटल लांबीला 30 आणि रुंदीला 20, म्हणजे अशी 30x20ची आपली शेड आहे, एलिव्हेटर शेड। तर त्याच्यामध्ये आपले टोटल 6 कप्पे आपण मांडलेले आहेत। 8x10चे एका साईडला 3 आणि दुसऱ्या साईडला 8x10चे 3, टोटल असे आपण 6 कप्पे केलेले आहेत। आणि मध्ये 4 फुटीची म्हणजे त्यांना खायलासाठी ती गव्हाणी आणि आपल्याला चालायला ती 4 फुटीचं डिस्टन्स आहे। हे बघा, हा तिसरा कप्पा आहे आपला। टोटल असे 6 कप्पे आहेत आपले। हे बघा, या कप्प्यामध्ये आपण आपली छोटी पिल्लं ठेवतो, कारण त्याची जी मध्ये गॅप आहे लाकडाची ती छोटी असल्यामुळे, कारण ते पिल्लांचे पाय जाऊ नये म्हणून या कप्प्याला आपण छोटी गॅप बनवली आहे। त्यामुळे पिल्लं आपण या कप्प्यामध्ये ठेवतो। हे बघा, या कप्प्यामध्ये आपले टोटल 6 प्राणी आहेत, 2 पाटी आणि 4 बोकड असे। हे आपण याच्या मार्केटमधून आणले होते, लोणंदच्या मार्केटमधून हे टोटल आपण 6 प्राणी आणले होते। हे बघा टोटल, आणि एका कप्प्यामध्ये आपण त्यांचं खाद्य अजून ठेवलेले आहे। टोटल आपल्याकडे आता 20 प्राणी आहेत, पण आपण फ्युचरमध्ये आपण थोडे प्राणी अजून वाढवणार आहे। जसे लोणंदवरून आणले तसे घेऊन येऊन। आणि जर या नवीन शेडचं डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा आणि या ब्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला।